नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकातील आनंद ही अतिशय सुंदर कविता पाहणार आहोत। ही कविता प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांनी लिहिली आहे। या कवितेत रोजच्या जीवनातील स्वच्छता, चांगल्या सवयी आणि निरोगी राहण्याचा सुंदर संदेश दिला आहे। कविता सोप्या शब्दात असून मुलांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगते। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आनंद या सुंदर कवितेला। चला तर रीडिंग करूया। आनंद ऐकूया, गाऊया। झाली सकाळ सरली रात, चला घासूया आपले दात। झाली सकाळ सरली रात, चला घासूया आपले दात। घर झाडूनी केर काढायचा, टोपलीत सारा गोळा करायचा। घर झाडून केर काढायचा, टोपलीत सारा गोळा करायचा। मोठाली नख ठेवूच नका, वाढले केस कापून टाका। मोठाली नख ठेवूच नका, वाढले केस कापून टाका। नख वाढता माती भरते, पोटात शिरता कुरकुर करते। नख वाढता माती भरते, पोटात शिरता कुरकुर करते। गार गार पाणी बादली भरून, हसत घ्यायची अंघोळ करून। गार गार पाणी बादली भरून, हसत घ्यायची अंघोळ करून। चांगले धुतले कपडे घातले, चांगले धुतले कपडे घातले। मग आनंदी होईल आपले, मन आनंदी होईल आपले। विठ्ठल वाघ। परत एकदा म्हणूया। आनंद कविता। झाली सकाळ सरली रात, चला घासूया आपले दात। घर झाडून केर काढायचा, टोपलीत सारा गोळा करायचा। मोठाली नख ठेवूच नका, वाढले केस कापून टाका। नख वाढता माती भरते, पोटात शिरता कुरकुर करते। गार गार पाणी बादली भरून, हसत घ्यायची अंघोळ करून। चांगले धुतले कपडे घातले, मग आनंदी होईल आपले, मन आनंदी होईल आपले। आता या कवितेचा अर्थ समजून घेऊया। सकाळ झाली आहे, आता उठून सर्वांनी रोज नियमितपणे दात घासावेत। यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी राहतात। आपले घर रोज झाडून स्वच्छ ठेवावे। कचरा इकडे तिकडे न टाकता तो टोपलीतच जमा करावा। नखे मोठी देऊ नयेत, मोठी नखे वाढू देऊ नयेत आणि केसही वेळेवर कापावेत। त्यामुळे आपण स्वच्छ आणि नीटनेटके दिसतो। मोठ्या नखांमध्ये माती आणि घाण साचते, ती अन्नाबरोबर पोटात गेल्यास पोटदुखी किंवा आजार होऊ शकतात। रोज आनंदाने आंघोळ करावी, त्यामुळे शरीर स्वच्छ राहते आणि ताजेतवाने वाटते। स्वच्छ धुतलेले कपडे घातल्याने आपण नीटनेटके दिसतो, आपले आरोग्य चांगले राहते आणि मनही आनंद होते। आता या खाली काही शब्दांचे अर्थ आहेत, नवीन शब्द शिकूया। सरली संपली, केर कचरा, कुरकुर करणे पोट दुखणे। पेज नंबर 42। मला हे समजले। तर उत्तरं खाली काही स्वाध्याय आहे, त्यांची मी तुम्हाला उत्तरं सांगते। उत्तरे लिही। अ. टोपलीत काय गोळा करायचे? उत्तर. टोपलीत कचरा, टोपलीत गोळा करायचा, कचरा पेटीत। काय? टोपलीत काय गोळा करायचंय? टोपलीत कचरा गोळा करायचा। मन आनंदी कसे होईल? उत्तर. शरीर स्वच्छ राहिल्याने मन आनंदी होईल। मन आनंदी कसे होईल? शरीर स्वच्छ राहिल्याने मन आनंदी होईल। ई. जर आपण आंघोळ केली नाही तर काय होईल ते सांगा।
जर आपण आंघोळ केली नाही तर शरीर अस्वच्छ राहील व आजारी पडू आपण आजारी पडू. विचार कर व सांग. प्रश्न पहिला, नियमित नखे कापली नाही तर काय घडेल? योग्य पर्यायाची निवड कर. नखे छान दिसतील, पोटाचे आजार होतील. तर योग्य पर्याय आहे आ, पोटाचे आजार होतील. प्रश्न दुसरा, स्वच्छ राहण्यासाठी कोणते नियम पाळले पाहिजे ते सांगा. तर स्वच्छ राहण्यासाठी योग्य ते नियम पाळले पाहिजे. आपण त्याच्यासाठी रोज आंघोळ करावी, नियमित दात घासावेत, नखे वेळेवर कापावीत, स्वच्छ कपडे घालावेत, जेवणापूर्वी व शौचानंतर हात धुवावेत. नेक्स्ट आहे लिहिते होऊया. प्रश्न पहिला, तुझी दिनचर्या क्रमाने लिही. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला स्वतःची दिनचर्या स्वतः लिहायची आहे. तसं मी तुम्हाला सांगते की मी सकाळी लवकर उठते, दात घासून आंघोळ करते, नाश्ता करून शाळेत जाते, शाळेत अभ्यास करते, घरी येऊन गृहपाठ पूर्ण करते, संध्याकाळी खेळते, रात्री जेवण करून झोपते. अशा प्रकारे आपण आपली स्वतःची दिनचर्या लिहायची आहे. प्रश्न दुसरा, कवितेच्या ओळी पूर्ण करा. गार गार पाणी रोज आंघोळ करावी. गार गार पाणी रोज आंघोळ करावी. हसत घ्यायची. एक मिनटं, इथं मागे काय आहे? हसत घ्यायची स्वच्छ आंघोळ करून. पुढे आहे कृतीतून शिकूया. उपक्रम 1, चांगल्या व वाईट सवयींची यादी तयार करायची आहे तुम्हाला. वैयक्तिक स्वच्छतेवर आधारित बडबडीत गीते मिळवायची आहे. मित्रांनो, आज आपण आनंद ही कविता संपूर्ण समजून घेतली. तसेच या धड्याखालील सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरेही समजून घेतली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अभ्यासासाठी उपयोगी पडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.